नागपुर के पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र में मतदाता शिफ्टिंग को लेकर सियासत गर्मा गई है। प्रफुल्ल गुर्दे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर मतदाताओं के नाम दूसरे जिलों में शिफ्ट होने का आरोप भी लगाया है। वहीं बीजेपी अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने इन आरोपों को पूरी तरह खारिज किया है। उन्होंने कहा कि आरोप साबित करे वरना प्रफुल्ल गुर्दे राजनीति से संन्यास ले ले। नमस्कार, मैं पूजा विश्वेकर और आप देख रहे हैं NTV 24 न्यूज। प्रफुल्ल गुर्दे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस कर आरोप लगाया कि पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र के NCC, ST और OBC और अल्पसंख्यक समुदाय के मतदाताओं को एक साजिश के तहत दूसरे जिलों में शिफ्ट किया गया है। बीजेपी अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने इन आरोपों का खंडन किया है। उन्होंने कहा कि 2024 में पश्चिम नागपुर के 52 इलाके के 8 मतदाताओं के नाम अब पालघर, पुणे और अन्य जिलों में दर्ज किए गए हैं। इनमें SC और मुस्लिम मतदाता भी शामिल है। तिवारी ने कहा कि आरोप साबित हो तो वे जिम्मेदारी लेने के लिए तैयार है। इस पर प्रफुल्ल गुर्दे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस कर सबूतों के साथ अपनी बात रखी है। अब देखना ये होगा कि ये मामला आगे क्या मोड़ लेता है। पंडित दयाशंकर तिवारी हे मुद्द्यांवर बोलत नाही। मुद्दा आहे की 500 जे कर्मचारी आहे आपल्या BJPचे जे पेड एम्प्लॉईड आहे त्यांना SR प्रक्रियेमध्ये कुठल्या पद्धतीचा हस्तक्षेप करून राहिलेला आहे हे प्रश्न मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आणि आरोप केला मुख्यमंत्री कार्यालयावर। आता मुख्यमंत्री कार्यालय त्याच्यावर बोलत नाही आणि जिल्हाधिकारी पण बोलत नाही आणि बोलतात कोण तर दयाशंकर तिवारी। बरं, दयाशंकर तिवारी बोलत असताना मुद्द्यांवर बोलतात का तर मुद्द्यांवर बोलत नाही, ते व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करून राहिलेले आहेत। हे आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही आहे। ह्या देशामध्ये नागरिक म्हणून, मतदाता म्हणून आम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे संविधानिक, त्यापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र भाजपा प्रशासनाच्या माध्यमातून करून राहिलेला हा आमचा आरोप आहे आणि त्याचे पुरावे दिलेले आहेत। आणि हे अनेक मतदारांचे नावं फॉर्म 8चा दुरुपयोग करून आपण स्थानांतरित केले। मुख्यत्वे SC, ST, OBC मायनॉरिटी मतदारांची संख्या यामध्ये बहुसंख्या आहे आणि तुमच्या बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये याआधी SRच्या प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक लाखो मतदारांना ज्या पद्धतीने वगळलं, तेच प्रक्रिया आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्याचा आपला षडयंत्र आहे आणि त्या कामी आपण जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावाच्या माध्यमातून हे संपूर्ण घडवून आणतात आहे असा आमचा आरोप आहे। त्याच्यावर ते उत्तर देत नाही। बघा, हे सर्व 2024 मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघाचे मतदार होते। मी प्रत्यक्ष त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांचा फॉर्म 8 परस्पर तुमचं पालघर, तुमचं नंदुरबार, पुणे ह्या विविध मतदारसंघात विविध जिल्ह्यांमध्ये शिफ्ट करून टाकलेलं आहे, ज्यांचा त्या भागाशी दूरपर्यंत संबंध नाही। ते कधी तिथं राहिले नाही, तिथं कधी गेले नाही आणि यांचं एका षडयंत्राच्या माध्यमातून याची चौकशी करावी आणि सामोरं आणावं। सरकार त्यांचं आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे। यांचे फॉर्म 8 कोणी भरले होते, त्याचे ऑनलाईन भरले होते की ऑफलाईन भरले होते, ऑफलाईन भरले होते कोणत्या BLOनी स्वीकारले होते, त्या BLOनी प्रत्यक्ष त्याची शहानिशा केली होती की नाही, ह्या संपूर्ण फॅक्ट अँड फिगर जनतेपुढे घेऊन यावं।